शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। विधान परिषद निवडणूक आहे, हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झालेली आहे, तुम्ही पण हॉटेलमध्ये जाणार आहात का? आता पक्ष आदेशाप्रमाणे सर्वांना एकत्र थांबण्याचे आदेश आहेत तर जावं लागेल। नक्कीच, पण कुठल्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे? कारण इथे तर म्हटलं जातं की आमदार एकमेकांना खुणावतील, क्रॉस वोटिंगची शक्यता जास्त आहे। बघा कोण क्रॉस केलं, पण आमचे जे काही 50-53 आमदार आमचे शिंदे साहेबांसोबतचे आहे, याच्यातला कोणत्याच इशाराने कोणाला बळी पडणार नाही आहे। आम्ही सगळे कट्टर आहोत आणि कोणी आमचं मत इकडे तिकडे जाणार नाही। नक्कीच, एक राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। जो परफॉर्मन्स एकनाथ शिंदे यांचा लोकसभेत राहिलेला आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सुद्धा त्यांच्या खांद्यावर दिली जाईल असं बोललं जाते आणि त्यांनाच झुकतं माप भाजपकडून व पक्षश्रेष्ठींकडून पण दिलं जाते, अशी पण माहिती समोर येते। त्यामुळे फडणवीस यांचं कुठेतरी खच्चीकरण केलं जाते असं म्हणावं का? फडणवीस साहेबांचा खच्चीकरणाचा भाग नाही आहे। आज महाराष्ट्राच्या लोकांना जो चेहरा भावतोय, ज्या चेहऱ्यावर आपल्याला मतदान मिळू शकते, आपल्याला राज्य पुन्हा ताब्यात घ्यायचं आहे, महायुतीचं पुन्हा सरकार यायचं आहे, त्याच्यामुळे जर हे म्हणजे चर्चा न करता ही जबाबदारी शिंदे साहेबांवर देणं आज गरजेचं आहे। कारण शिंदे साहेबांचा चेहरा आज लोकांमध्ये इतका लोकप्रिय झालेला आहे, एक विश्वास त्याबद्दल झाला आहे। याचा अर्थ अजितदादा किंवा देवेंद्रबद्दल नफरत आहे असं आम्हाला म्हणायचं नाही आहे, पण निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेबांकडे जर जबाबदारी दिली तर पुन्हा एकदा 200+ जागा महाराष्ट्रात येऊ शकतात। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पण तुम्ही 100 जागेची मागणी केलेली आहे, त्याला कुठेतरी भाजप पण विरोध करते। आता 100 जागेची मागणी तर आम्ही केलेलीच आहे, आमच्या पक्षाने विरोध होणारच आहे, म्हणून तडजोड करून मार्ग निघेल। नक्कीच, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहेत, त्या ठिकाणी त्यांना ॲग्रिकल्चर अवॉर्डने सन्मानित केले जाते 15व्या। शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार मिळतोय, काय म्हणाल? पवार साहेब राज्याचे 4 वेळेस मुख्यमंत्री राहिले आहेत, देशाचे कृषीमंत्री राहिले आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब स्वतः शेतकरी, आपण त्यांना शेती करताना बघतो, पण 2 वर्षामध्ये त्यांना पुरस्कार मिळणं हे त्यांचा कौतुकाचा गौरव आहे। नक्कीच, ते दिल्लीत जातात, त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे। तिथे दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींची ते भेटीगाठी करतील आणि जवळीक वाढते असं सुद्धा बोललं जातं। नाही, जवळीक वाढायलाच पाहिजे। एक जोपर्यंत तुम्ही वरच्या नेत्यांचा विश्वास संपादन करत नाही, तोपर्यंत तुमच्यावर विश्वास दिला जात नाही आणि आपल्याला समन्वयाने काम करत असेल तर समन्वय सर्व वरच्या आणि खालच्या नेत्यांमध्ये हा सुज्ञ माणूस ठेवायचं जाणतो। नक्कीच, मुख्यमंत्र्यांनी काल एक महत्त्वाचं विधान केलं आहे की ओबीसी आणि मराठा वाद तैवट ठेवण्याचं काम जे आहे ते विरोधक कुठेतरी करतायत आणि यामध्ये किती सत्यता वाटते? तुम्ही पण मराठा समाजाचे मोठे नेते मानले जातात। हे खरं आहे की कालच्या विरोधी पक्षांनी जे बैठकीवर बहिष्कार टाकला, त्यांना दोघांमध्ये आग लावत ठेवायची आहे आणि स्वतःचं दुकानदारी चालवायची आहे। जसा इनडायरेक्ट फायदा त्यांनी लोकसभेला जरांगे पाटलांकडून मिळवला, विधानसभेची त्यांना तोच मिळवायचा आहे, कारण त्यांना जरांगेंची मागणी पूर्ण होऊ द्यायची नाही आणि दुसऱ्या पक्षांची होऊ द्यायची नाही। ही आग लावत ठेवायची आणि स्वतः दुकान चालू ठेवायचं। काल अजितदादा पवार हे सिद्धिविनायक मंदिरात गेले, बाप्पा यांचं दर्शन त्यांनी घेतलं आणि विधानसभा निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळू द्या असं सुद्धा ते म्हणतात। संजय राऊत यांनी टीका केली आहे, बाप्पा आशीर्वाद देणार नाही, त्यांना पाप लागेल असं सुद्धा म्हणाले। संजय राऊत काय सिद्धिविनायक गणपतीचा दलाल आहे का, की गणपती बाप्पा कोणाला आशीर्वाद द्यायचा तर ते याला विचारतील म्हणून? हा कोण आहे? अरे देवाचं हे दैवत आहे, प्रत्येकजण नतमस्तक होतो आणि ज्याचं जसं कर्म असेल तसं आशीर्वाद त्याला मिळणार आहे। हा कोण सांगणार की त्याला मिळणार नाही मिळणार? हा करतो का मंदिरामध्ये? साहेब, तुमची जीभ घसरते असं म्हणायचं का? तुम्ही सेट शिवीगाळ करताय त्यांना? शिवीगाळ नाही करत आहे। कशा करता तुम्ही अशा प्रकारची भाषा वापरता की आशीर्वाद देऊ देईल ना? तुम्ही देवाचे का तुम्हाला विचारल्याशिवाय ते देव आशीर्वाद देत नाही? नक्कीच, संजय राऊतांना एवढा राग काय संजय गायकवाड यांचा? संजय राऊताची जीभ सारखी घसरत असते म्हणून कधी कधी आमची पण घसरते। तो कधी तारतम्य ठेवून बोलत नाही, कोणाचा सन्मान ठेवत नाही, त्याच्यामुळे आम्ही पण त्याचा सन्मान ठेवत नाही। धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांना शिवीगाळ केलेली आहे आणि ते तारतम्य ठेवत नाही असं म्हणत त्यांच्यावरती निशाणा साधला। कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।